चला वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करूया। सरकार आरक्षण देण्याकरता कटिबद्ध असून कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण देण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आम्ही कुणाचीही दिशाभूल करत नाही आहोत, तसंच आरक्षणासंदर्भात शिंदे समितीचं युद्धपातळीवर काम सुरू आहे। आम्ही कुणालाही खोटं आश्वासन दिलेलं नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। दरम्यान मराठा बांधवांनी आत्महत्या करणं हे दुःखद असून कुणीही आत्महत्या करू नका, असं टोकाचं पाऊल उचलू नका, असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। दसरा मेळावा हा एकच असतो आणि तो म्हणजे उद्धव ठाकरेंचा, बाकी सगळा चायनीज माल असल्याची टीका संजय राऊतांनी केली। डुप्लिकेट माल बाजारात येत असतो, त्यामुळे दसऱ्याला फक्त ठाकरेंच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष लागलेलं असल्याचं राऊतांनी म्हटलंय। 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली। या उपोषणात कोणतेही उपचार घेणार नसून पाणीही पिणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। आरक्षण मिळेपर्यंत मंत्री, आमदार, खासदार तसंच प्रशासनातील लोकांना गावबंदी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। त्याआधीच राज्य सरकारनं एक जाहिरात प्रकाशित केली आहे। या जाहिरातीत मराठा समाजाला दिलेल्या सवलतींबाबत माहिती देण्यात आली। आरक्षणाबाबत लोकांच्या भावना तीव्र असून सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे। ईडब्ल्यूएस संदर्भातील जाहिरातीमुळे संभ्रम निर्माण झाला असून आरक्षण द्यायचं का नाही हे स्पष्ट करा असा सवाल त्यांनी सरकारला केला। राज्य सरकारला अडचणीत आणण्याकरता मनोज जरांगे पाटलांचे प्रयत्न असल्याचा आरोप रामदास कदमांनी केलाय। जरांगे यांच्या उपोषणामागे राजकीय शक्तीचा हात असल्याचं ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात मराठा तरुण संतप्त झाल्याचं बघायला मिळालं। आरक्षणाची मागणी करत पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा डिजिटल फलक पेट्रोल टाकून जाळण्यात आला। आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्यात आली। मराठा आरक्षणाची मागणी करत लातूरच्या एरंडी सारोळा गावात आकाश पाटील या तरुणानं बेमुदत उपोषण सुरू केलंय। गेल्या 5 दिवसांपासून हा तरुण उपोषण करत असून त्याची प्रकृती खालावली आहे। आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्धार त्यानं केलाय। पुण्यातील राजगुरुनगर इथं मराठा बांधवांनी मुंडन आंदोलन केलं। नारायण राणे आणि रामदास कदम यांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरता गेल्या 22 दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे। सांगलीच्या आरेवाडीत गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा पार पडला। धनगर आरक्षणाच्या लढ्याकरता पडळकर यांनी हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची घोषणा केली। आरक्षणाकरता धनगरांनी संघटित होणं गरजेचं असून गावागावात या संघटनेच्या शाखा बनल्या पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलं। ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी तिसरा टीजर जारी करण्यात आला। या टीजरद्वारे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला। ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार असून याकरता पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे। परंपरेच्या विचारांचा मेळावा हा आझाद मैदानावर होत असून शिवतीर्थावर समाजवादीबद्दल, हमासच्या दहशतवाद्यांबद्दल ऐकायला मिळेल असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला। एकनाथ शिंदेंचा मेळावा अभूतपूर्व होईल असा दावाही त्यांनी केला। ठाकरे गट म्हणजे रडूबाई असल्याची टीका नरेश मस्केंनी केली। ठाकरे गटानं मतदारांची गद्दारी केल्याचा आरोप त्यांनी केला। तर खरा दसरा मेळावा आमचा आहे आणि चायनीज मेळावा त्यांचा आहे असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली। या निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली। यावर आता 20 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या 3 सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होईल। शरद पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। यावेळी सरकार आणि मनोज जरांगेंमध्ये बोलणं झाल्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले। यावेळी त्यांनी कंत्राटी भरतीवरून केलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं। कंत्राटी भरतीला संमती असणारे सरकारमध्ये असल्याचं ते म्हणाले। दौंडमध्ये अनंतराव पवार इंग्रजी शाळेच्या नूतन वास्तूचं शरद पवार आणि अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी संपूर्ण पवार कुटुंब कार्यक्रमाला उपस्थित होतं।
शरद पवार जेव्हा व्यासपीठावर बसलेले होते तेव्हा अजित पवार शरद पवारांच्या जवळ जाऊन उभे राहिले, मात्र दोघांमध्ये संवाद झाला नाही। मनातली गोष्ट ओठावर आली असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले। नाथाभाऊ मुख्यमंत्री व्हावा ही सगळ्यांची इच्छा होती, मात्र या इच्छेला मुरड घालून त्यांना दुसऱ्याला पाठिंबा द्यावा लागल्याचं खडसे म्हणाले। दापोलीतील दाभोळ भारतीय शिपयार्ड कंपनीतील कामगारांच्या थकीत पगारातील 40% रक्कम आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून देण्यात आली, मात्र कामगारांना 100% वेतन मिळवून का दिलं नाही असा सवाल करत 40% रकमेचे चेक वाटप का केले असा सवाल निलेश राणेंच्या महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेकडून करण्यात आला। आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक झाले असून मेरा देश मेरा खून अभियानाअंतर्गत अयोध्येला जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत। ऊस, कापूस, तूर, सोयाबीन आणि धानाचा प्रसाद प्रभू श्रीरामाला अर्पण करण्यात येणार आहे। बीडमध्ये आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह दोघांवर मारहाणीचे आरोप करत गुन्हा दाखल झालाय। राजकीय हेतूपोटी खोटे आरोप करण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार धस यांनी केली। अमरावती पुणे नवी रेल्वे सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली। दरम्यान जळगाव जालना रेल्वे मार्ग लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्याचसोबत मनमाड भुसावळ दरम्यान 3री आणि 4थ्या लाईनचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लवकरच होणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं। मनसेच्या दणक्यानंतर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना जाग आली आहे। 2 दिवसात मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या वाशिष्ठी नदी पुलावरील वेअरिंग कोटिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या पुलाच्या बांधकामाच्या सळ्या उघड्या पडलेल्या होत्या। आरसीएच अंतर्गत खराब कामगिरी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील 10 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। 1 वेतनवाढ रोखण्याची नोटीस बजावत खुलासा मागवण्यात आला आहे। निळवंडे धरणातून कालव्यात सोडलेले पाणी राहता तालुक्यात पोहोचल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला। केलवड गावात पाणी पोहोचल्यावर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। गेल्या 50 वर्षांपासून नागरिक पाण्याची वाट बघतायत, मात्र पाण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे। राज्यातील विजेच्या मागणीत तब्बल 1000 मेगावॅटनं घट झाली आहे। दिवाळीपर्यंत विजेची मागणी स्थिर राहण्याचा अंदाज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे आगामी दसरा दिवाळीत भारनियमन टळलं असून सगळ्याच केंद्रांकडे गरजेपुरता कोळसा शिल्लक आहे। शेगाव पंढरपूर पालखी मार्ग दुरुस्त करा, अन्यथा सरकारविरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार संजय रायमुलकर यांनी दिला। अर्धवट कामामुळे अपघातांचं प्रमाण वाढल्याचा आरोपही होतोय। लातूरात युवक काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकरता पदयात्रा काढली। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नवं सरकार येऊ दे असं साकडं खरोसा इथल्या रेणुका देवीला घालण्यात आलं। बीडच्या पिंपळा ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। शासकीय कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक नियमित गावात येत नसल्यानं ग्रामस्थांकडून संताप नोंदवण्यात आला। सांगलीत शिक्षक आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता मोर्चा काढण्यात आला। शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। कोळी समाजाला आदिवासी प्रवर्गातून देण्यात आलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीकरता कोळी समाज आक्रमक झाला। नंदुरबार जिल्ह्यातील अंद्रदबारीजवळ कोळी समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। यावेळी विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या मागणीकरता कोल्हापूरच्या पन्हाळ्यामध्ये सकल मराठा समाज आक्रमक झालाय। पन्हाळा बागबीळ या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सरकारचा निषेध करण्यात आला, त्यामुळे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। भुसावळच्या वरणगाव इथं आरक्षणाच्या मागणीकरता कोळी समाज आक्रमक झाला। शहरातील मुख्य चौकात घोषणाबाजी करण्यात आली, रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात भुसावळ तालुक्यातील कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। बीडच्या धोंडराई परिसरामध्ये कापसाच्या पिकात गांजाची लागवड केल्याचं समोर आलंय। पोलिसांच्या छाप्यात 2 क्विंटल गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे। येवल्याच्या नगरसूलमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याचं समोर आलं। गावातील 3 ठिकाणी दरोडा टाकत घरातील लोकांना मारहाण करून सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला। या घटनेनं लोकांमध्ये दहशत आहे। वाशिममध्ये अवैधरित्या तांदूळ विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। कारवाई 360 क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे।
दुचाकी चोरीत सराईत असलेल्या दोघांना कराडमधून अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 2,40,000 रुपये किमतीच्या 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी इथल्या वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांच्यावर अवैध वृक्षतोड प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। नागपूर प्रादेशिक कार्यालयानं ही कारवाई केली। या कारवाईमुळे वनविभागात खळबळ उडालेली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार इथल्या प्रवरा नदीवर असलेल्या एकेरी पुलावर 4 चाकी वाहनाचा अपघात झाल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं बघायला मिळालं। वर्ध्याच्या हिंगणघाट इथं श्रीराम वॉर्डात तृतीयपंथीयांच्या 2 गटात हाणामारी झाली। कार्यक्षेत्र सोडून पैसे गोळा केल्याच्या वादातून एका गटानं दुसऱ्या गटाला मारहाण केली। पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना नोटीस बजावली। गोंदिया तिरोडा शहरातील किराणा दुकानात भीषण आग लागली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानातील साहित्य जळून खाक झालं। हिंगोलीत कलगाव फाट्याजवळ केमिकलची वाहतूक करणारा ट्रक उलटला। या अपघातात सुदैवानं जीवितहानी झाली नाही, पण ट्रकचं मोठं नुकसान झालंय। बीड शहराचं ग्रामदैवत असलेल्या खंडेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातोय। ही देवी नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुर्गाष्टमीला तुळजाभवानी मातेची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली। देवीच्या दर्शनाकरता राज्यासह इतर राज्यातील भाविकही गर्दी करत आहेत। शिर्डी दसरा उत्सवात यंदा साईबाबांबरोबरच प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन होणार आहे। साधारण 60 फूट उंचीचा नागर शैलीतील श्रीराम मंदिराचा देखावा या ठिकाणी उभारला जातो। शिर्डीच्या साई मंदिरात उद्यापासून विजयादशमी उत्सवाला सुरुवात होतीये। साई भक्तांच्या स्वागताकरता शिर्डी नगरी सज्ज झाली आहे। मंदिर परिसरातील भव्य स्वागत कमान भाविकांचं आकर्षण ठरणार आहे। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील देवी भोईरे इथले अंबिका देवीच्या नवरात्रोत्सवाकरता भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात। नवरात्रात इथं ग्रामीण नाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। अहमदनगरच्या मळगंगा देवीच्या दर्शनाकरता आतापर्यंत 1.5 लाख भाविकांनी हजेरी लावली। इथला दसरा महोत्सव प्रसिद्ध असून भाविकांची मोठी गर्दी होते असा अंदाज वर्तवण्यात येतोय। बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक पहा फक्त। न्यूज 18 लोकमत। दौंड तालुक्यातील भीमापाटस साखर कारखान्याच्या 40व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला। आमदार राहुल कुल आणि कांचन कुल यांच्या हस्ते अग्निप्रदीपन संपन्न झालं। वाशिम पोलीस मुख्यालयासमोर शहीद स्मारक उभारण्यात आलं। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन झालं। कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यात आली। या होत्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।